प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने होत आहे. पण आता एआयने सरकार आणि राजकारणात देखील प्रवेश केला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अल्बेनियाने आपल्या सरकारमध्ये एआय मंत्री नियुक्त केला आहे. व्हर्च्युअल मंत्री नियुक्त करणारा अल्बेनिया हा जगातील पहिला देश बनला आहे. या महिला मंत्र्याचे नाव डिएला आहे, ज्याचा अर्थ सूर्य असा होतो. पंतप्रधान एडी रामा म्हणाले की डिएला ही एक कॅबिनेट सदस्य असेल जी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाही, परंतु ती व्हर्च्युअल पद्धतीने तयार करण्यात आली आहे. एआय जनरेटेड बॉट सरकार करार 100% भ्रष्टाचार मुक्त असल्याची खात्री करण्यास मदत करेल. यामुळे सरकारला पूर्ण पारदर्शकतेने काम करण्यास मदत होईल. अल्बेनियाच्या नॅशनल एजन्सी फॉर इन्फॉर्मेशन सोसायटीच्या वेबसाईटनुसार डिएला तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी अद्ययावत एआय मॉडेल्स आणि तंत्राचा वापर करेल. डिएलाची जानेवारीमध्ये एआय ऑपरेटेड डिजिटल असिस्टंट म्हणून ओळख करून देण्यात आली होती. ती पारंपरिक अल्बेनियन पोशाख परिधान केलेल्या महिलेसारखी डिझाईन केलेली आहे. तिचे काम नागरिकांना अधिकृत अल्बेनिया प्लॅटफॉर्मवर नेव्हिगेट करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने होते. डिएलाने आतापर्यंत 36,600 डिजिटल कागदपत्रे जारी करण्याची सुविधा केली आहे आणि या प्लॅटफॉर्मद्वारे जवळपास 1,000 सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. अल्बेनियामध्ये सरकारी करारांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे वारंवार नोंदवली जात आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की हा देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे मुख्य केंद्र बनला आहे, जे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांसारख्या तस्करीतून कमवलेला काळा पैसा पांढरा करतात. याचबरोबर भ्रष्टाचार सरकारच्या उच्च पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. सलग 4थ्यांदा विजयी झालेले रामा लवकरच त्यांचे नवीन मंत्रिमंडळात संसदेत सादर करण्याची अपेक्षा आहे. अल्बेनियाचे अध्यक्ष बजराम बेगाज यांनी रामा यांना नवीन सरकार स्थापन करण्याचे काम दिले आहे. जेव्हा पत्रकारांनी एआय मंत्र्याची नियुक्ती संविधानाच्या विरुद्ध आहे का असे विचारले, तेव्हा राष्ट्रपतींनी थेट उत्तर दिले की नाही, हे संविधानाच्या विरोधात नाही. तर आता हा एआय मंत्री भ्रष्टाचारावर कसा आळा घालेल हे अगदी पाहण्यासारखं राहील. अल्बेनिया देशाच्या दाव्यानुसार एआय मंत्र्याचा वापर खूपच प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे टेंडरचा लेखाजोखा ठेवण्यास मदत होईल, तसेच दिलेलं काम आणि खर्च झालेल्या पैशांचा हिशोब मांडणार आहे. त्यामुळे सरकारला खूप मोठा फायदा होईल. अनेकदा सरकारी कामे ही कागदी घोडे नाचवण्यातच वेळ जातो. अशा वेळी एआयची मदत होणार आहे. एआय सर्व दस्तऐवज स्टोअर करून ठेवेल, त्यामुळे एका क्लिकवर सर्व काही गोष्टी उपलब्ध होतील. सध्या डिएलाला अल्बेनिया सरकारने सार्वजनिक खरेदीचे प्रभारी मंत्रिपद दिले आहे. युरोपियन युनियनने अल्बेनियासमोर एक अट ठेवली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या देशातील भ्रष्टाचार हा पूर्णपणे रोखावा लागणार आहे. हे अल्बेनियन सरकारचं खूप मोठं आवाहन आहे. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणाऱ्या अल्बेनियाची लोकसंख्या सुमारे 28 लाख आहे. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांच्या म्हणण्यानुसार डिएला त्यांना आभासी रूपाने मदत करेल आणि त्यांचा देश हा पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त होण्यास मदत करेल, जिथे सार्वजनिक निविदा ह्या 100% भ्रष्टाचारमुक्त असतील. अल्बेनियन कंत्राटाचे वापर हे बऱ्याच वर्षापासून भ्रष्टाचाराचे कारण राहिलेले आहे आणि त्यावरच आळा घालण्यासाठी अल्बेनियन सरकारने हा एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. मात्र विचार करायला भाग पाडणारी बाब अशी आहे की अल्गोरिदम बायसने निर्णय प्रक्रियेत दोष निर्माण होण्याची शक्यता ही कायम राहते. कारण डेटा इनपुटमधील त्रुटी किंवा चुकीचे हिस्टॉरिकल डेटा हे बायस्ड निर्णयास कारणीभूत ठरू शकतात. मानवी नैतिक जबाबदारी आणि संवेदनशील यांची जागा एआय कधीही घेऊ शकणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. युरोपियन युनियनमधील देश अजूनही मानवी निरीक्षणावरच प्रशासन चालवत आहेत. अल्बेनिया पहिला देश आहे जो या साहसाचा प्रयोग करत आहे. तर हा प्रयोग यशस्वी होणार का, की भविष्यात अराजकतेचे आणि भ्रष्टाचाराचे नवीन रूप निर्माण होईल? भविष्याचा प्रशासनावर हा प्रयोग कसा परिणाम करेल ते पाहण्यासारखं राहील. मित्रांनो, प्रशासन म्हणजे फक्त निर्णय घेण्याचे यंत्र किंवा नैतिक जबाबदारीची संस्था असावी का? टेक्नॉलॉजी हे कॅल्क्युलेशन मशीन आहे का? सामाजिक न्याय, नैतिकता व संवेदनशीलतेचे रक्षण करणारी यंत्रणा एआय बनू शकते का? एआय मिनिस्टर हे भविष्यातील शासनाचे स्टँडर्ड बनेल का, की मानवी नैतिकतेची जागा ही कायम राहील? यावर तुमचा काय विचार आहे तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच उद्या भविष्यात भारतामध्ये एखादा एआय मिनिस्टर पाहायला तुम्हाला आवडेल का, आणि तो कोणत्या एरियामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये तुम्हाला पाहायला आवडेल
तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.